आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण गाडी आणाल ती भाऊ आपली शोरूमले. तर आपल्या शोरूम वाल्याने सांगाल की 2-4 दिवस तुमची गाडी तर काही भेटत नाही, तुम्हाला जावं लागेल आता एसटी न. मतलब कोई बात नाही सर जी, हम एसटी से भी चले जाएंगे, फक्त आम्हाला म्हटलं एसटी बस स्टँडला फक्त सोडून द्या. मग काय शोरूम मधले हे दादा म्हणतात की थांबा, म्हणत जात की मीच देतो तुम्हाला सोडून. स्कूटीवर बसता ही बसतो बुलढाण्यातला डायरेक्ट पुरं दार गरगट भाऊ ऊन लागायला लागलं. मग काय त्याच्या बाद आपण पोचून गेलो भाऊ एसटी बस स्टँड वर. आता बस स्टँड वर येता की आम्हाला पाहिजे होती की आम्हाला आता एसटी भेटते की नाही भेटत. मी जा म्हटलं मामाच्या घरी जात जा म्हटलं एसटी तर आता 1-2 घंटा भाऊ बसा लागत एसटी साठी. पण भाऊ आम्हाला जास्त काही बसाने लागला, आमचे भाऊ मलकापूर एसटी येऊन गेलती. मग काय रपकन एसटी म्हणून चवडलं ओमेले मला जागा शितून घेतली. तसं तर एसटीचे सीट खाली होते भाऊ, पण आपल्याला बसणं होतं भाऊ खिडकी जोय. कारण की जाता जाता म्हटलं आपल्या शोरूम जो म्हटलं आपली गाडी दिसते की नाही म्हटलं पाहू आपण. गाडी तर आपली शोरूम जो काही दिसली नाही, नेली वाटते म्हटलं अंदर. मग काय जशी आपली गाडी भाऊ बुलढाण्याच्या घाटाला लागली, मग तसं आपलं डायरेक्ट भाऊ डोकसं फिरायला लागलं. मग त्याच्या बाद एसटी कंडक्टर आला भाऊ, आम्ही तिकीट घेतलं फाडून. आम्ही एसटी तिकीट फाडून घेतलं भाऊ बुलढाणा ते भाऊ मोताळा. आणि एसटीचं तिकीट पडलं भाऊ आम्हाला बुलढाणा ते मोताळा भाऊ 84 रुपये. आता म्हटलं तिकीट कितीही पडो म्हटलं आपल्याला घरी जायची फक्त मतलब होता. त्याच्या बाद मोताळ्यामध्ये आल्यावर चाचा पाहू राहिले की हा घडी काय काढून राहिला तर चाचा खुश नाही म्हटलं, मी तर फक्त माझ्या व्हिडिओ काढून राहिला म्हटलं. मग काय मोताळ्यामध्ये आल्यावर आम्ही पाहू राहिलो भाऊ एसटीची आता वाट पायापेक्षा चला म्हटलं आता मोताळ्याचं म्हटलं एसटी बस स्टँडच पाहू. पण एसटी या तालामध्ये असं होऊन गेलं की भाऊ मी डायरेक्ट व्हिडिओ काढणं भुलून गेलो मोताळ्याचा. मग काय डायरेक्ट पोचून गेलो भाऊ आपण नांदुऱ्यामध्ये. मग काय नांदुऱ्यामध्ये एका जणाच्या आडी भाऊ आपण गाडी लावली होती. काय गाडी गिडी घेतली, मग निघलो भाऊ घरी जायसाठी. आणि याच्या पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी फक्त आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.